हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? काल व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं, छान छान कमेंट केल्या, त्यासाठी मनापासून आभारी. त्याचबरोबर ते चमच्यासाठी कमेंट जी होती ती हायलाईट झालेली होती. तर तो प्लास्टिकचा चमचा जो आहे तो सेफ आहे, हीट सेफ आहे. त्या जे आहे त्याच्यासोबतच त्याने ते दिलेलं होतं, तो वापरण्यासाठीच दिलेला होता. असो, माहीत नव्हतं म्हणून मी सांगते, पण जेव्हा त्याचं प्रमोशन केलं तर तेव्हा मी शेअर केलेलं होतं. आज टॉवेल वगैरे सगळ्या गोष्टी लावायच्या होत्या. मी सध्या ना डेटॉल वापरत आहे. जे परफ्यूम टाईम एक लिक्विड होतं बघा, जे तुमच्या सांगण्यावरून मी वापरत होते ना, ते मी बंद केलं. ते 250-300ची बॉटल मला महिन्याला लागत होती. मी असा विचार केला की ते फक्त कपड्यांचा वास छान यावा यासाठी वापरण्यापेक्षा डेटॉल, शेरूसाठी डेटॉलच्या बाटल्या ठेवलेल्या असतात, कारण कुठेतरी लागून घेतोय काहीतरी त्याला आंघोळ घालण्यासाठी. मग तुमच्या दादाने मोठं आणलेलं होतं की ही कपड्याला पण वापर, थोडंसं कपड्यांमध्ये डेटॉल जेव्हा टाकतो त्यावेळेला चांगल्या पद्धतीने क्लीन होतात. म्हणून मग मी आता रेग्युलरच्या कपडे असू दे किंवा कशीही कपडे असू दे त्याच्यासाठी मी डेटॉल वापरते. आणि डेटॉल वापरते म्हणून मी काय केलं आहे, मग बाकीचं जे आहे ते लिक्विड बंद करून टाकलेलं आहे. फक्त मशीनचं एक लिक्विड एरियल सगळ्यात बेस्ट आहे. अगदी टोटली कुठलीही क्लिनिंग असू दे, मी सुरुवातीपासून त्या प्रोडक्टबद्दल बोलत आलेले आहे, जी आता मशीनमध्ये टाकलं ना हे लिक्विड. काल ना मी घड्याळाबद्दल बोलले, भरपूर साऱ्या ताईंनी मला ब्रँडचं नेम जे आहे ते सुचवलेलं आहे. एक ताई तर म्हणत होती की माझे बाबा जे आहे ते घड्याळाचे करतात, तू ह्याच ह्याचं घे किंवा ते बदलून घे, हे बदलून घे. खरंच मनापासून आभारी आहे. आणि एकच ब्रँडचं नाव बऱ्याच जणींच्या तोंडातून आलेलं आहे, तर नक्कीच आपण त्याच कंपनीचं घेऊया. कारण कसं असतं ना की कुठले तरी एक बाबा माहीत असतं बऱ्याच जणींना, आणि जेव्हा जास्त प्रमाणात तेच नाव सजेस्ट केलं जातं. आणि सिरमबद्दल पण विचारण्यात आलेलं होतं, तर हिमालया सिरम जे आहे ते मी लिंक दिलेले आहे, तिथून तुम्ही ते ऑर्डर करू शकता. आणि कुंचन वगैरे पाहिजे असेल तर परवाच्या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे त्या ताईंचा नंबर, तुम्ही त्यांना कॉल करून तिथून त्यांच्यापासून ते ऑर्डर करू शकता. कारण काल रिपीट कमेंट भरपूर होत्या आणि त्याच्या संदर्भातच मी आदल्या दिवशी बोललेले होते. असो, मिस झालेला असावा कदाचित व्हिडिओ. ही क्लिप जी आहे ती 2-3 दिवसापूर्वीची आहे. तुमच्या दादानं फोन केला सागरला की माती कुठं मिळते का बघ. तर सागरनं फोन केला त्याच्या मित्राला की आम्हाला झाडं लावायची आहेत आणि माती मिळाली तर बघा. असं बोलून सागरनं फोन ठेवला. तुमच्या दादानं पण सागरला बोलून फोन ठेवला. आणि ज्यांना सांगितलेलं होतं ना ते बरोबर कामावरून सुटून येत होते त्यावेळेला. आणि त्यांनी काय करावं, तो वारूळ असतं ना मुंग्यांचं, ते अखंड वारूळच JCBच्या पुढचं जे भांडं असतं ना त्याच्यात उचलून डायरेक्टली घेऊन आले. आम्ही फोन केला आणि 1 तासात आम्हाला हे सगळं हजर. आणि पुन्हा कळलं आम्हाला की बाबा हे वारूळ आहे. मन एवढं नाराज झालं, कारण कसं असतं बघा की माणसाचं घर बनवताना काय हाल असतात किंवा किती यातना असतात, किती कष्ट असतं ना. आपण इतरांची घरं मोडताना खरंच विचार करत नाही आहे. आता हे आम्हाला ना सागरला माहीत होतं, ना मला माहीत नव्हतं, ना तुमच्या दादाला माहीत नव्हतं. माहीत असतं तर आम्ही सांगितलं असतं की आम्हाला नको, आम्ही दुसरी माती आणू. कारण कसं 2-3 हजार रुपये दिले तर 1 ट्रॉलीभर माती मिळते आणि आम्ही त्या हिशोबाने सागरला सांगितलं. सागरनं समोरच्याला पण त्याच हिशोबाने सांगितलं, पण ते झालं सगळं वेगळंच की अखंड ते वारूळच उचलून आलं. मी म्हणतो ते नको, जे आहे ते आहे, नेऊन ठेवा. तुमचे दादा म्हटले आता हे वारूळ नेऊन ठेवले तर काय वारूळ पुन्हा तयार करणार नाही आपण, किंवा तयार असं जोडून नाही ठेवणार. शेवटी त्याची माती झालेली आहे, पूर्ण विस्कटलेलं आहे, मोडलेलं आहे. आता आहे ती गप माती वापरूया आपण. सांगायचं फक्त एवढंच होतं की कधी कधी आपल्याला दुसऱ्याचं घर मोडणं खूप सोपं वाटतं. अगदी चुटकीसरशी काम होतं आपल्यासाठी. का तर ते मुकात जीव आहे. कोण भांडायला येते, कोण बोलायला येते, कोण आम्हालाही करायला येते. फक्त मनाला असंच आपण विचार करणं गरजेचं आहे की आपलं घर बांधताना जेवढं कष्ट नाही ना, तेवढं त्यांचं कोणाचे असू दे, प्राणी पक्ष्यांचं घर बांधताना तेवढा ते स्वतः त्रास घेतात, मेहनत करतात, तेव्हा कुठं त्यांचं घर तयार होतं. आता मुंग्या एक कण जो आहे तो गोळा करून साठवून मग तिचं ते घर बनलं जातं. आणि पक्षी जे आहे ते चोचीत एक पकडून मग त्यांचं बनलं जातं. तुमचे दादा काय काय घेऊन आलेत बघा कामावरून येता. बघू सोनचापा जरा आणा पुढं. सोनचापा, सोन्याचा चापा. पोराचे काय करायचं मला कळत नाही. हा, ह्याला फुल बघून घेऊन आला व्हय तुम्ही? आपलं ते आधीच आणलेलं ना, ते फुल बघितलं नव्हतं ना त्यामुळं. हा सेम सोनचापा जो आहे तो मी त्या घरामध्ये गेल्या झाड आणलेलं होतं, पण काय कोणास ठाऊक अजून सुद्धा आहे बरं का ते बाहेरच्या साईडला. त्याच्यामध्ये ना एकही फुल मिळालं नाही, एकही फुल. ना कळी आली ना काय, ना ते वाढलं ना काय, तेवढंच राहिलेलं होतं यावेळेला. म्हणून आहे ना कळी बघून घेऊन आले. खाली लावायचं नाही म्हणते मी, वर लावायचं. नाही, खाली लावूया, तिथं मातीत छान येणार हो. झालं, जाऊ तिकडे, काय करायचं करा. ते बघू. आणि कुठले आणले ते, कसला खत आणलंय ते पण सांगा. त्याच ऑर्गॅनिक खत आहे. ऑर्गॅनिक सगळ्या प्राण्यांचं, माणसांचं
प्राण्यांचं नव्हे फक्त माणसांचं. ती खत आणलंय सगळं सोन खत म्हणायचं. काल काही हातात घेतलं Mix असते का त्यात? टाकल्यात. काय काय काल काही पिवळं पिवळं झालं. तरी भैया मला म्हणतो जा बाहेर जरा बघ बघ जरा बाहेर पप्पाकड बघ. कसं घालून असं घेतल्यात काय मला लागलं बघ. काय हो तुम्ही बघ, खत ते खत. अहो कशाला असलं Organic. देवाला फुलं घालते बिन तुम्ही घाला असलं खत. मग ऑर्गॅनिक खत काय असतं? असं आणायचं की जनावरांचं वगैरे आणायचं. 3 रुपये किलो. शी बरं याला 3 रुपये किलो नर्सरीत 20 रुपये किलो आहे. पण ते माणसं अरे तुम्ही काय मूर्खायचं करून सोन आता हे युरिया सुफलामध्ये सुद्धा घालतात ती. शेणखत जो हे खत जो असतो ना तो कोंबडीचा असतो सोनखत. तुझ्या बाण त्याला कंपोस्ट म्हणतात. तुम्ही खत हे तुम्ही फुलांच्या झाडाला घातला नाही ना काल रिपोर्टिंग करताना वरच्या दुसऱ्या शोच्या झाडांना घातला ना. माझ्या एक सुद्धा फुलाच्या झाडाला हे खत घालायचं नाही. आता सांगून देते ते कंपोस्ट खत मध्ये काय असते. तुमचा सोनखत तुमच्या दुसऱ्या झाडाला घालायचं आणि ह्या झाडाला तर अजिबात घालायचं नाही. नाही ह्या झाडाचा वास वेगळाच. मग खताची माहिती पाहिजे होती ना. शेवंती आणल्या. ते आणल्यात प्लेटा बघ. ह्या प्लेटा कशा बसल्या कितीला बसल्या. पिशवी आहे वर नेणार आहे. हा न्या म्हण पण ह्या प्लेटा कशा कितीला बसल्या. ती बारकी पडली 30 रुपये आणि मोठी 40 रुपये. 30 रुपये 40 रुपये. किती प्लेट आहे बघ जरा. आणलं तर मोठं 12 आणलं. छोट्या 6 छोट्या कुंड्या कुठे आहेत सगळ्या मोठ्याच आहेत की आपल्या. शेवंत्या आणल्या बघा वेगळी वेगळी. हा दिसायलाच वेगळी दिसते. थांब जरा भैयू. हा ही फुलवली मावशी देत होती ना त्याच्यामध्ये ते मावशी नसलं पण कधीच दिलं. होय काय सुंदर आहे की हो. अहो तुम्हाला सांगायचं राहिलं लक्ष्मी कुबेर की झाड असतं माहितीये का कमळासारखं आपण बघितलेलं की ते का नाही सांगायचं होतं पण तुम्ही काय बोललाच नाही मला नर्सरीत जाणार आहे वगैरे काय. तर याच्यामध्ये कलर कुठले कुठले आहेत म्हणला. हा कसला कलर आहे. हा पर्पलच आहे का. पांढरं आणि पर्पल ही पिवळं म्हणजे हे बघा हे फुल आहे छान आहे हो. हे उमलायचं आहे का पूर्ण अजून का हे एवढ्यापर्यंत उमलतं. वाव मस्त आहे मला आवडली ही. आणि हे पण असं काय म्हणतात त्याला फांदी घट्ट आहे हो. घट्ट आहे एकदम म्हणजे असं गळून पडायचं काही चान्सेस नाही. कितीला बसले हो. 50 रुपयाला 50 रुपयाला. हे बघा वरची गप्पे मासा काय ब्ल्यू कलर आला. ब्ल्यू हे 50ला. किती आणले म्हणलं 50ला 4 शेवंती 4 घ्या. ही कशाला आणलं मला नाही हे फुलच आवडत नाही. हे फक्त ताट डेकोरेट करायला तेवढं छान दिसतंय. झोपलाय हा ना पुढे पळत गेला. तुझ्या क्लासमध्ये येऊन झोपलाय. झोपला आणि तिथे गेलो बसलो आणि तू कुठलं शिकारी कुत्रा आणि ते तांबडे कलर आमचा शेळ्या का नाही ते शिकारी कुत्रा आणि खेळत बसले दोघं कराटेच्या क्लासला. हा तिथं बाहेर आणि नंतर हे आलं आत आणि झोपलं आमच्यासोबत आलं. तुम्ही घेऊन आला का येताना. काय खरं नाही बाबा. हे कितीला आणलं. पिवळे गुलाब 2 आहेत लाल गुलाब 2 आहेत. हे कितीला. 50 रुपये. हे 50 रुपयाला छान बसले. हे मला आवडलं. याला फूट जास्त आहे. गेली 2 दिवस झालं भयंकर वास येत होता. पोर्च मध्ये खाली जर गेले मी किंवा वरती गेले वास भरपूर यायचा आणि मी सारखी म्हणायची वास येतोय वास येतोय वास येतोय. आर्यन पण मला म्हटलं मम्मी त्या खताचा वास येतोय पण मी काय म्हटलं की नॉर्मली घेतलं खत काय एवढं हे असते का एवढं कशाला वास येतोय. पण ते हे खत होतं ते माहीत नव्हतं. हे खत होतं ते मला आज माहीत झालं म्हणून त्याचा एवढा घाणेरडा वास येत होता. आणि मी विचार करते मी एवढं स्वच्छ ठेवते एवढं छान ठेवते मग वास का उठला. सगळ्या घरातनी पण वास होता. जिथं जाईल तिथं मला वास येत होता कारण ते तुमच्या दादानं 2-3 जागी ते सगळं भरलेलं होतं. खाली म्हणजे जे पोर्च ना तिथं सगळ्या कुंड्याच्या रिपोर्टिंग करताना ते सगळं खत घातलेलं आहे टेरेसला पुन्हा खाली. तर तुम्हाला खरंच सांगू तुम्हाला जर सहन होत असेल तर हे खत आणा बिनधास्त घाला. पण जर तुम्हाला सहन होत नसेल किंवा तुमच्या घरातले जर सहन आणू नका. गांडूळ खत कंपोस्ट खत जे लिंबोळ्या वगैरे पालापाचोळापासून बनवलेलं खत हेच खत आपण घातलेलं आणि ह्या 2 दिवसात ना हे नवीन सोनखत जे आहेत हे दादा घेऊन आलेले आहेत. आता याचा रिझल्ट काय असेल तर तुम्हाला कळेलच थोड्या दिवसात. आमच्या इथं ना कारखाना आहे जवळ तिथं ना सर्व प्रकारची खतं मिळतात. त्यांना बहुतेक ते सजेस्ट करण्यात आलं असेल त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे म्हणून आपलं हे घेऊन आलेले आहेत आणि त्या खताला 3 रुपये दिलेले आहेत. मला दादांकडनं कळालं की हे खत कसं बनलं जातं कशा पद्धतीनं बनवलं जातं. मिक्स करणार भया किती लांब गेले बघा. चमकते बघ कशी
शुभ सकाळ म्हणेन मी, कारण शनिवारचा दिवस आहे. सकाळचं टायमिंग आहे, मुलं गेलेले आहेत स्कूलला आणि तुमच्या दादाचं जे काम आहे ते जवळच आहे. त्यामुळे ते दुपारी येऊन कधी कधी जेवायला येतात, कधी डबा घेऊन जावं वाटलं तर जातात. त्यामुळे ते एक मला टेन्शन नव्हतं. आणि सकाळी शनिवारच्या दिवशी ना मी मुलांना 10-10 रुपये देते. मी आधी पण सांगितले तुम्हाला की त्यांच्या ह्याच्यात कॅन्टीन आहे, त्यामुळे त्यांना तिथं वडापाव मिळतो. त्यामुळे दर शनिवारी माझं ठरलेलं आहे त्यांना 10-10 रुपये दिलं की मला ते डब्याचं वगैरे काय टेन्शन नसतं. सकाळी काय दूध फळ असेल ते खाऊन जातात. त्यामुळे आज ती गडबड नव्हती. ज्या काय पाय पुसण्या दारातल्या होत्या ना त्या क्लीन करत होत्या. आणि स्वच्छता तर बघायला गेली तर खरंच सांगते, एक 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 आपण स्टेप बाय स्टेप करतो. त्यामुळे ती स्वच्छता कुठलीही कधीही संपत नाही. शेतकऱ्याला त्या पिकासाठी जे खत मिळेल ते सगळं चांगलंच असतं त्याला घालत असं. आता कुठली लावणार आहे? तेच की मग युरिया सुपला आ हायब्रिड युरिया सुपलापेक्षा हे बरं काय? अरे नॅचरल आहे हे. रिसायकल म्हणायचं. आ रिसायकल म्हणायचं. रिसायकल म्हणजे रिसायकल ठीक आहे, पण कशाचं? खताचं आहे? हा, तू शेतातलं काढून खाल्लंस तेच परत शेतात घालायला लागतं. त्याला रिसायकल म्हणतात. छी, शेतातलं काढून खाल्लं ते न्यूट्रिशन फक्त देतात. हा, आपलं कमळ बघ. ह्यातलं मासं कुठं गेलं? दिसत नाही ते मासं. एक काम करा ना, ते आर्यनचं खाली मासा येतं ना, त्यातले एखादा सोडा की जरा फास्ट खायली. ते पण खाऊन टाकू दे. म्हणजे ते छोटे मासे खाऊन टाकतात काय? पण आज काही माशांची हालचाल दिसली ना. हे बघा, नवीन ब्रांच यायला लागलेत कमळाच्या झाडाला. हे बघा, दिसलं का? हे खूप नवीन यायला लागले. कसं असेल ना ह्याचं जीवन हो की चिखलमध्ये यायचं. तुमच्या कमेंट होत्या की तुम्ही खत कसं मिक्स करता, तुम्ही माती कशी करता तयार. हे बघा, ही माती जी आहे ती आपली रेग्युलर जी खालची माती तुम्ही बघितली वारुळाची ती माती. याच्यामध्ये ना बारीक वाळू जे येते, जी प्लास्टरसाठी सध्या वापरली जाते बघा, बारीक वाळू, रांगोळीसारखी वाळू असते ना, ती वाळू जी आहे ती पण मिक्स केले. आणि जो कुठला तुम्ही खत वापरणार असाल, आता हा सोनखत वापरलाय तुमच्या दादांनी, हे सगळं तिन्ही एकत्र मिक्स करायचं चांगलं आणि मग ती झाडं लावली जातात. मी काल ह्या झाडाची फुलं तोडून नेलेली. आता किती आलेत बघा तोंडावर. ह्याला पण आहेत, इकडचे पण नेलेली होती तोडलेली. ह्याला आता इथे एक आले, ह्याला कळ्या आलेल्या आहेत. हे बघा. आता झाड कसं लावलं जातं बघा. आता ही कुंडी आहे, ह्याला खाली ना होल आहे. हा होल जो आहे ना, डायरेक्टली न बंद करताच माती भरायची नाही. खपरी वगैरे किंवा एखादी चिप म्हणा. आम्ही काय घेतले की फरशा, ज्या घराच्या राहिल्या तर फरशा घेतलेल्या आहेत, तुकडे काढून त्याच्यावर ठेवलं जातं आणि मग माती भरली जाते. एक्स्ट्रा पाणी जे आहे ते जातं, म्हणजे माती वगैरे निघत नाही. आणि कधीही झाड जर काढायचं असेल दुसऱ्या ह्याच्यातून तर अशा पद्धतीनं थोडंसं बुक्कीनं मारायचं, ते अलगद मोकळं होतं, मग माती सकटी काढून लावलं जातं. नाहीतर डायरेक्टली उपसायचं, किंवा बरेच जण काय करतात, काय घावेल ते हाताला घालतात, त्यानं मुळ्या तुटल्या जातात. अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. पुन्हा आलेले होते, म्हटलं चला पराठे बनवूया, जे दादा खाऊन पण जातील कामावर. आणि दुपारीसाठी पण मी पराठेच बनवणार आहे. जास्त प्रमाणात जो फ्लावर होता ना, तो फ्लावर घेतलेला आहे, धुवून मी व्यवस्थित ठेवलेला होता फ्रीजमध्ये. तोच मी याच्यात घातलेला आहे फूड प्रोसेसरमध्ये. उषा कंपनीचा आहे, मी भरपूर वेळा सांगितले. याची लिंक वगैरे नाही, लोकलमध्ये घेतलेला आहे. सुरुवातीला ते म्हणजे बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर मसाले घालायचे आहेत. आपलं जे तिखट आहे ते घातलेलं आहे, हळद घातलेलं आहे, गरम मसाला जो आहे तो पण घातलेला आहे. आता यामध्ये मी पनीर घातलेलं आहे, थोडंसं चीज घातलेलं आहे, कारण पनीर माझ्याकडे शिल्लक होतं. जास्त दिवस ठेवून पण उपयोग नाही पनीरला, म्हणून मग मी याच्यामध्ये वापरलेलं आहे. चीज पण जे होते ते थोडंसं जवळ आलेली होती त्याची एक्सपायरी, त्यामुळे ते पण ॲड करून सगळं मिक्स करून मी बनवून घेतलेलं आहे सारं. या प्रोडक्टची लिंक तर तुम्हाला मिळणार नाही, पण मी घेतलेलं जे आहे ते रिलायन्स मॉलमध्ये घेतलेलं आहे. बरेच जणी पत्ता मागत होते, तर रिलायन्स मॉल कोल्हापुरातला तुम्हाला माहीतच आहे, सर्च करा तुम्हाला मिळून जाईल. त्या मॉलमध्ये जर तुम्ही गेला तर माझा जो तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कुठं जायचं, काय जायचं सगळं समजून येईल. मी तिथं शेअर केलेलं आहे. आणि ज्यांच्याकडून मी घेतला त्यांना फक्त हा व्हिडिओ जरी दाखवला तरी चालेल, त्याबरोबर ओळखतील आणि तुम्हाला व्यवस्थित देतील. कारण कोल्हापूरमधल्याच काही ताईंच्या कमेंट होत्या मला. आता मी कधीही पराठा असू दे, पोळी असू दे, सुरुवातीला हलकंसं लाटून घेते आणि मग त्याच्यामध्ये जे काय आपलं सारण असेल, पुरण असेल भरते आणि पुन्हा मोदकागत मी पॅक करते. मला ही पद्धत बरी वाटते. ते हातात घेऊन ज्या वेळेला भरलं जातं ना, त्यावेळेला ती पद्धत जी आहे ती माझी एवढी सक्सेस होत नाही. ह्याला ना पराठ्याला थोडंसं तेल जास्त घातलं जातं, कोण बटर लावतं, पण माझ्याकडचं आता बटर वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फिनिश झालेल्या आहेत. त्यामुळे मी आपलं तेल जे असतं ना त्या तेलामध्येच हे करून घेतलेलं आहे.
आणि अजून एक पद्धत सांगते, बऱ्याच जणांचे पराठे जे असतात ना ते फुटतात, म्हणजे अजिबात व्यवस्थित येत नाही. त्यांना सांगेन चपातीसारख्या पातळ चपात्या 2 लाटून घ्यायच्या आणि जे आपलं सारण आहे ते सगळं त्याच्यावरती पसरवून घ्यायचं आणि दुसरी चपाती जी आहे ना ती त्याच्यावरती पालती टाकायची आणि पुन्हा थोडंसं लाटायचं. कडा पॅक होऊन जातात. जर तुम्हाला वाटलं कडा खूप बाहेर निघतात तर थोडंसं कटरनं कट करून घ्या. पराठा खूप छान होतो आणि तो याच्यापेक्षा जास्त फुगला जातो तो पराठा. तर असो, आज नाश्त्याला पण जेवणाला पण दही आणि पराठा हे व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.